माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपण पासी न्यावे मागे पुढे उभा राही संभाळी ताली आघात निवारावे योगक्षम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरुनिया तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारुनी पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपण पासी न्यावे विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल विठ्ठल हरा हरा विठ्ठला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासी न्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठला 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 परंतु भाविक माय बापांनो कीर्तनाच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज आपल्या या खडी गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्यामध्ये ही माझ्याकडे आलेली सर्व गावकरी मंडळींच्या वतीने आलेली कीर्तन रूपी सेवा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला कारण द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्वांना कमीच आहेत कारण या कथेमध्ये कीर्तनामध्ये येण्यासाठी सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं बघा।
कारण भाग्य देन बहुजन्म समरजितेन सतसंग ममच लभते पुरुषो यदा वय ज्ञान हेतु कृतम होमदंद कारणाशम विधाय हि तो दैत्य विवेकहारे. पूर्वीच्या जन्माचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय माणसाला हा सुख सोहळा लाभणं शक्यच नाही. विठ्ठल विठ्ठल गायनाचार्य मंडळी असतील, मृदंगाचार्य मंडळी असतील आणि तुम्ही सर्वजण श्रोते मंडळी, कारण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, कारण तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसलेली आहात. कारण की तुम्हाला माहिती आहे कीर्तनामध्ये आल्यानंतर या नारदाच्या गादीवर जो कीर्तनकार थांबलेला आहे ना, तो कधीच आपल्याला वाईट सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही एवढ्या आदराने एवढ्या प्रेमाने या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले आहात. विठ्ठल विठ्ठल परंतु भाविक माई बापांनो, कीर्तनामध्ये बसल्यानंतर मुखाने भगवंताचं नाम आणि हाताने टाळी वाजवून भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल माझा हा आत्मीयता वाचक शब्द आहे. माझा, आमचा म्हणजे लांबचा आणि माझा म्हणजे जवळचा. आत्मीयता वाचक. आपण पहा, बाळ गंगाधर टिळक शाळेमध्ये शिकत असताना नकाशा भारताचा भिंतीवरती टांगलेला आहे आणि गुरुजी विचारतात प्रत्येक विद्यार्थ्याला, हा नकाशा कशाचा आहे? एक उठला, हा नकाशा भारताचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग रे. हा नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग. हा नकाशा भारताचा आहे गुरुजी. बैस खाली. शेवटी लोकमान्य टिळक, छोटीशी बालमूर्ती. टिळक, नकाशा कशाचा आहे? जाग्यावर थांबले नाहीत, तरा 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 चालत नकाशापर्यंत आले. वर्गातली घटना. एक हात नकाशाला लावला आणि एक छातीला लावला. हिंदुस्थानचा म्हटलं नाही, भारताचा म्हटलं नाही, इंडियाचा म्हटलं नाही. हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. ही जशी आत्मीयता तसं माझा विठोबा. विठ्ठल विठ्ठल मी विठोबाचा आणि विठोबा माझा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा माझा हो, देव माझा माझा हो, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देवाचा देवाचा. साधकांचा मायबाप दरुशने हरिताप. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. एकतर संताला माझं म्हटलं अथवा देवाला माझं म्हटलं. साधकांचा मायबाप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कारण सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. तोची संत साधू ओळखावा निका,
एरते ऐका मायाबद्ध. परमार्थ. कोणीही माणूस या शब्दाचा सहज प्रयोग करतो बघा, परमार्थ. आणि त्याची ती धारणाही आहे, चंदन लावलेलं, माळ घातलेलं, आळंदी पंढरीची वारी करणारं म्हणजे मग परमार्थिक आहे. परमार्थ शब्दाचा यथार्थ अर्थ आहे श्रेष्ठ धन. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याला म्हणतात परमार्थ करणे. विठ्ठल विठ्ठल. हरा विठ्ठला 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 विठ्ठला. नाम परमार्थ. आणि म्हणून कितीही मिळवायचा प्रयत्न केला तरी शेवटच्या वेळेला त्याचा काडी इतका सुद्धा उपयोग नाहीये. कारण हे सर्व काही आहे ना इथं सोडून जायचंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. म्हणून 184 योनीच्या शेवटी एकच जन्म माणसाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवंतानी सुंदर असा नरदेह आपल्याला दिलेला आहे. फक्त आणि फक्त भगवंताचं भजन करण्यासाठी दिलेला आहे बघा. देव दिला देह भजना गोमटा. देव दिला देह भजना गोमटा. दिला देह भजना गोमटा. देह दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. तो याग झाला बादा फाटिकेचा. भगवंतानी आपल्याला सुंदर असा नरदेह दिलेला आहे. फक्त आणि फक्त भगवंताचं भजन करण्यासाठी दिलेलं आहे. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा हो. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी. मौत जब तुझे को आवाज देगी. घर से बाहर निकलना पड़ेगा हो. घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जोपर्यंत या शरीर रूपी घरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत त्या भगवंताचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला म्हणून तो भगवान परमात्मा एवढा उदार आहे. एवढा उदार आहे. तो आपल्यासाठी काहीही करायला तयार आहे. पण आपण एकदा प्रेमाने फक्त त्या भगवंताचं नाव तरी घेतलं पाहिजे. फक्त त्याला आपण एकदा आवाज दिला पाहिजे.
जसं त्या शबरीनं प्रभू रामरायाचं दर्शन केलं तसं आपण त्या भगवंताचं दर्शन करायचं असतं बघा. ती शबरी माता काय म्हणत असते बघा, झाडावरती एक कावळा बसलेला आहे आणि ती कावळ्याला बोलत असते, बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे, बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे, शबरी की कोटिया के भिलनी की कोटिया के, शबरी की कुटिया के भिलनी की कुटिया के भाग जाग जाएंगे, बोल बोल कागा मेरे राम कब आएंगे. फक्त ते भगवंताचं भजन करा. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में. जय श्री राम, जय 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 श्री राम, श्री राम, जय 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 श्री राम. हो सहिले के मन में, सहिले के मन में, हो शबरी मगन है राम भजन में, सहिले के तेरी मन में, शबरी मगन है राम भजन 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 में. राम आपण पहा रामायणातला प्रसंग पहा. आपण रामचंद्रजी त्या ठिकाणी बसलेले आहेत. लक्ष्मणजीला विचारलं, लक्ष्मणजी म्हणतात श्रीरामचंद्र माझा. भरताला विचारलं, भरतजी म्हणतात मी श्रीरामाचा. एवढा फरक आहे. मी रामाचा, भरतजी म्हणतायत राम माझा, लक्ष्मणजी म्हणतायत. मग झालं काय, मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला रामचंद्र प्रभूंचं ऐकावं लागलं आणि माझा राम म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं श्रीरामाला ऐकावं लागलं. म्हणून दोन्हीमध्ये हा फरक आहे बघा. मी रामाचा आणि राम माझा. काही लोक म्हणतात महाराज एवढी ग्रंथ संपत्ती असताना सुद्धा तुम्ही रामायणच का सांगता हो? महाभारत आहे, अनेक मोठे मोठे ग्रंथ आहेत. महाभारताविषयी आम्हाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. त्यावेळेला मी सांगितलं, अरे बाबा माझं ते माझं आणि भावाचं ते सुद्धा माझं, याला महाभारत म्हणतात. माझं ते माझं आणि भावाचं ते सुद्धा माझं, याला महाभारत म्हणतात. परंतु माझं ते माझं आणि माझं सुद्धा भावाचं, याला म्हणतात रामायण. विठ्ठल विठ्ठल हरा हरा विठ्ठला 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 विठ्ठला. परंतु प्रपंचातलं प्रेम वेगळं आणि परमार्थातलं प्रेम वेगळं. तेच तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो भगवान परमात्मा देव तर आहेच, परंतु तो भगवान परमात्मा गुरुही होतो. आपण पहा, प्रपंचातलं प्रेम वेगळं आणि परमार्थातलं प्रेम वेगळं. प्रपंचातल्या प्रेमामध्ये आणि परमार्थातल्या प्रेमामध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे बघा. आपण पहा, प्रपंचातलं प्रेम म्हणजे एकेरी वाहतूक आहे, असं पुढं जातं पण वापस येत नाही. बापाचं मुलावर प्रेम आहे पण मुलाचं बापावर नाही, मुलाचं त्याच्या मुलावर. हे प्रपंचातलं प्रेम आहे. आपण पहा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पत्रा उचकटलेला आहे आणि मुलगा वरती गेलेला आहे पत्र्याचं काम करण्यासाठी. उन्हाळ्याचे दिवस, पत्रा तापलेला आहे आणि वडील बाहेर आले. बाळासाहेब खाली उतराव, पत्रा तापलेला आहे. ऊन केवढं तापले, पायामध्ये चप्पल नाही तुमच्या, आजारी पडाल. बाबा तुम्ही शांत राहा बरं. पुन्हा 10 मिनिटानं बाप आला. शेवटी बाप तो बाप असतो बघा. कितीही काहीही झालं, त्या बापाने आपल्याला रागवलं, आपल्या भल्यासाठी रागवलं. त्या माईनं आपल्याला रागवलं, आपल्या भल्यासाठी रागवलं. गुरु आपल्याला रागवतात, आपल्या भल्यासाठी रागवतात. पण ज्या वेळेला मुलगा आपल्या आईच्या, वडिलाच्या आणि गुरुच्या आज्ञेच्या बाहेर जातो ना, त्यावेळेला त्याच क्षणी त्या मुलाची प्रगती तर सोडाच, पण त्या मुलाच्या जीवनामध्ये बर्बादीचं लक्षण सुरू होत असतं बघा. म्हणजे जीवनामध्ये आई वडील आणि गुरु यांच्या आज्ञेचं आपण पालन करावं बघा. बाळासाहेब खाली उतराव, ऊन केवढं तापले. बाबा तुम्ही शांत राहा बरं. पुन्हा 15 मिनिटांनी आले. बाळासाहेब खाली उतरा, आजारी पडाल. उन्हाळ्याचा दिवस आहे. म्हातारा तू बडबड करू नको, जा बडे घरात. बापाला वाईट वाटलं, ज्याच्यासाठी मी एवढं केलं तो म्हाताऱ्या बडबड करू नको, आता हे उतरल कसं. म्हणून वरच्या बाळासाहेबाचा 1.5 वर्षाचा पिंट्या म्हणजे यांचा नातू घरामध्ये पाळण्यामध्ये झोपला होता. म्हातारं घरामध्ये गेलं, ते कोवळ्या कातडीचं बाळ बाहेर आणलं आणि कोवळ्या कातडीचं बाळ त्या अंगणामध्ये ठेवलं. चटके बसल्यानं ते बाळ रडायला लागलं आणि मग वरचा बाळासाहेबाला जाग आली. ओ बाबा, काय डोक्यामध्ये फरक पडला का तुमच्या? का कोवळ्या कातडीचं बाळ माझं, एकुलतं एक बाळ माझं उन्हामध्ये आणून ठेवलं, घरात घ्या त्याला. नाही नेणार. का नाही नेणार? माझं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? जोपर्यंत माझा बाळू खाली येत नाही ना, तोपर्यंत तुझा घरात नेत नाही. मग मी उतरतो, हे उचलतो. दृष्टांत संपला माझा. बापाचं प्रेम मुलावर आहे पण मुलाचं बापावर नाही. ओझ्यामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखवेना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी माया त्याचा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्यानो. उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्यानो. उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. जीवनामध्ये त्या बापाला महत्व द्या. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. प्रपंचातलं प्रेम आणि परमार्थातलं प्रेम वेगळं आहे बघा. कारण जिथं पूर्ण विराम नाहीये, विठ्ठल 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 विठ्ठल.
जीवनामध्ये गुरुची फार भूमिका महत्वाची आहे बघा खरोखर जीवनामध्ये. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे. लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ देता. दादा त्यालाच गुरु म्हणा की जो गुरु आपल्या शिष्याला काहीच मागत नाही बघा. किती शिष्य झाले आणि किती गुरु झाले, कारण गुरुचं नातं ही पवित्र आहे आणि शिष्याचं नातं सुद्धा पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु वेद देव तुझा. पाहता नाही त्रिलोकी. पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा सुखाचा सागर. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुवीर रामराईंचा झाला त्रिभुवनी. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरुवीर देव तुझा पाता नाही त्रिभुवनी. त्रिभुवनी त्रिभुवनी. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. आणि जीवनामध्ये गुरुला फार महत्व आहे बघा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो गुरु आहे, तो भगवान परमात्मा देव तर आहेच, परंतु गुरुही होतो. कुतस्त्वा कश्मलमिदम विस्मय समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गीयम कीर्तिम कर अर्जुनम क्ले बेम्मा स्मागमः पार्थ नैतत्वयुपपद्धते क्षुद्र हृदय द्रौबल्यम ते ततो तिष्ठ परंतपः सांडिय मूर्खपण उठे धनुष्यबाण. याच्यामुळे झालं काय, निश्चित परमात्मा श्रीकृष्ण अर्जुन संशयात पूर्ण विरामातला प्रश्न चरणात. आणि म्हणून खतम भीष्म महम संख्य द्रोणांच मधुसूदन. कितीही विनवणी केली आणि म्हणून जीवनामध्ये अर्जुनाच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना तुझ्या जीवनामध्ये तुझ्या दुःखाचं जे कारण आहे ना ते फक्त आणि फक्त एकच आहे. कारण तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या भविष्य काळाची तू कधी चिंता करायची नाही आणि भूतकाळाची कधी चिंता करायची नाही. म्हणून वर्तमान काळामध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. किती सुंदर आपल्याला भगवंतानी हे नरदेह दिला आणि सुंदर असं जीवन जगण्यासाठी आपल्याला भजन करण्यासाठी हात दिले, भजन करण्यासाठी मुख दिलेला आहे. आणि या ठिकाणी आळंदी पंढरपूरची वारी करण्यासाठी आपल्याला हे पाय दिलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. या देहावर तर कोणीही प्रेम करेल, परंतु साधू संतांनी या देहाचा
तिरस्कार केलेला आहे. कारण भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी. कारण संत हे या देहावरती उदास आहेत, पण आपण कधीच उदास होऊ शकत नाहीये. कारण आपण या संसाराच्या मोह मायाच्या जाळामध्ये अडकलेले आहात आणि याच्यातून बाहेर काढण्याचं काम आपल्याला फक्त आणि फक्त संत करू शकतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये मुखाने भगवंताचं नाम आणि हाताने भगवंताची टाळी वाजून भजन केलं पाहिजे. सर्वांनी हात वर करून भगवंताचं भजन करायचं आहे. सर्वांनी खाली बसलेल्या महिला, अगोदर महिला मंडळ, नंतर पुरुष मंडळी, तुम्ही हात वर करा. चला, वा 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 वा. चला, आपला पहिला नंबर आला पाहिजे. जेवण करून आले ना तुम्ही? का तुम्हाला सोमवारी की हा, मग तुमचा आवाज काय निघत? सोडला ना? चला, तुम्हाला सोपं देते म्हणजे म्हणण्यासाठी सोपं जाईल. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला, वा वा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हरी बोल. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा 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 वा. खूप सुंदर महिला मंडळाने भजन केलेलं आहे. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला कमीच आहेत. आता पुरुष मंडळी, तुम्ही सर्वांनी हात वर करा. चला लवकर, इकडले खाल्ले तिकडले सगळ्यांनीच. चला, पुरुष मंडळी हात वरी करा. तुम्हाला हात नाहीत का तिथे बसलेले? वा. पुरुष मंडळी नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले
का तुम्हाला बी सोमवार आहे? वा वा, आमच्या महिला मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण सोमवार असून सुद्धा माझ्या माय माऊल्यांनी काय सुंदर आवाज काढला हो. यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी टाळी वाजवा. वा 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 वा. पहिला मान महिला मंडळ. भरपूर गावामध्ये मी कीर्तन केले, पण असं भजन कोणीच म्हणलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात की माणसाने मनुष्य देहामध्ये आल्यानंतर कसं वागावं. पडिये देह भाव पुरा विवासना, पडिये देह भाव पुरा विवासना, पडिये देह भाव हे पुरा विवासना, हे पडिये देह भाव पुर विवासना, पडिये देह भाव पुरा विवासना, पडिये देह भाव पुरा विवासना, पडिये देह भाव पुरा विवासना, पडिये देह भाव पुर विवासना, अंती ते अपना पासल्याने, अंती ते अपना पासल्याने, आती ते अपना पासनाले, आती ते अपना पासनाले, हो पडिये देह भाव पुरे विवासना, 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 पडिये देह भाव पुरा विवासना, पडिये देह भाव पुर विवासना, हे पडिये देह भाव पुरा विवासना, हे पडिये देह भाव पुर विवासना. वासना, वासना, वासना. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे. कारण अलग खोल दे पलक, देख दुनिया की झलक, बम बोले टिकड़ी वाले कैलाश के राजा, हमने चिलिम बरा है ताजा ताजा, अब तू दम लगाने आजा. आणि 4 2 दम झाले म्हणजे लाल डोळे करतो आणि 6 तास मस्तीत राहतो. परी तो अखंड भ्रांती माझी, देवाने दानवाने मंथुनी सागर आला, 14 अमोल रत्ने आणली भूतळाला. 4था क्रमांक माझा, दारू हे नाव, माझ्याच मुळे विजयी झाली ती सर्व देव. देशी विदेशी अथवा हो हात भट्टी काही, नामे अनंत माझी, परी भेदभाव नाही, कोणतीही घ्या कोणीही घ्या. कीर्तन पुराण वाले माझ्याशी मैत्री होता, म्या मातीमोल केले. असोत विद्वान अथवा गुणी हिरा, क्षणात धुळीस मिळवी नावाची मी मदिरा. तोंडात घाण जाती घोंगा वता ती तमाशा, देहाची शुद्ध नाही जन पाहती तमाशा. मग एवढं सामर्थ्य जर दारूमध्ये आहे तर दारुड्याने दारू बंद केली पाहिजे की नाही? केली पाहिजे. पण दारुडे दारू बंद करतात का? अजिबात बंद करत नाही. त्यांना माहिती आहे त्याच्यात जी नशा आहे ती दुसऱ्या कशामध्ये
नाही. पण परमार्थिक माणसाला माहिती आहे भजनामध्ये जी नशा आहे ना ती दुसऱ्या कशामध्येच नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 म्हणून पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे. शेवटच्या वेळेला तो भक्त्या भगवान परमात्म्याचं नाव आपल्या मुखामध्ये आलं ना तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही बघा. म्हणून उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण श्रीमद भागवत कथेमध्ये जाऊन बसलं पाहिजे. आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण राम कथेमध्ये जाऊन बसलं पाहिजे. आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपण कीर्तनामध्ये येऊन बसलं पाहिजे. कारण या ठिकाणी साक्षात पुण्याची गणना कोण करी. पुण्याचा वाटा म्हणजे कीर्तनामध्ये आहे. पुण्याचा वाटा म्हणजे भागवत कथेमध्ये आहे. म्हणून पुण्य कमवायचं असेल तर आपल्याला कीर्तनाला यावं लागेल. कारण घरामध्ये आपण लहान मुलांना ज्या वेळेला हरिपाठ त्या ठिकाणी पाठ करायला सांगतो तो मुलगा ज्या वेळेला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतो हातामध्ये हरिपाठ घेतो आणि हरिपाठ त्या ठिकाणी श्रवण करत असतो तर साक्षात आपल्याला त्या बाळाच्या रूपामध्ये आळंदीची माऊली दिसतात बघा. ही ताकद आहे. म्हणून आपल्या घरामध्ये संस्कार लावायचे असतील ना तर आपण लहान लहान मुलांवरती संस्कार करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. त्या लेकराचं जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल संस्कृती आपल्या देशामधून अनेक राज्यामध्ये पोहोचवली. अनेक देशामध्ये पोहोचवली ना ते संत आहेत बघा. हरी रेव जगत जगदेव हरी हरितो जगतो नैभिन्य वपुः इति यस्य मतिः. या बोधावर जो आहे मग आपल्या देशाचा स्वाभिमान आपल्या देशातले संत आहेत. आपल्या देशातले संत प्रदेशात गेले तरीही देशाचा स्वाभिमान विसरत नाही. विचारल्या जातं कहा के हो आप? हिंदुस्तान के. तो आपके हिंदुस्तान में विशेषता कौन सी बात की है? हमारे हिंदुस्तान में फटे कपड़े पहनने वाला मजदूर दिन में 25 रुपए कमाता और 25 रुपए में माँ बाप को संभालता है, बहन भाई की शादी बनाता है, बच्चे को संभालता है. मेरे देश का मजदूर आए हुए अतिथि को भोजन भी खिलाता है. ये हमारे देश की विशेषता है. अच्छा तो इतनी धर्मशाला और मठ छोड़कर आप हमारे देश में क्यों आए? हमारे और तुम्हारे ये भाषा आप लोगों की है. हम हिंदुस्तान के संत हैं. हमारा और तुम्हारा नहीं मानते. हम तो यही जानते हैं कि पूरा जगत एक भगवान का कुटुंब है. तो हम तुम्हारे देश में नहीं भाई हमारे कुटुंब में आए हैं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 जीवनामध्ये पथन उद्धार संघाचा महिमा तजावी आदमा संत सेवे. पथन आणि उद्धार जीवनामध्ये संघाचा महिमा आहे. म्हणून आपण पहा आपण दारू पिणाऱ्याची संगत करा. दारू पिणाऱ्या सोबत नसताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानामध्ये जातो. जातो की नाही महिला मंडळ? जातो. वारकऱ्याची संगत करा. वारकरी सोबत नसताना सुद्धा माणूस पंढरपूरच्या वारीला जातो. जातो की नाही? जातो. वा. परंतु या ठिकाणी आमच्या इकडे अशी एक म्हण आहे बघा. तुमच्या इकडे असेल तर बोला बरं का. खरं खरं सांगा. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण. अरे वा. तुमच्या इकडे पण आहे का महिला मंडळ? आमच्या इकडे मेल्यावर माणसं जाळतात. तुमच्या इकडं जीव गेल्यावर का सारखंच? एखादा काळा माणूस जर दुसऱ्या गोऱ्या माणसाच्या संगतीमध्ये बसला तर त्याचा कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही. पण त्याच्या अंगातले गुण मात्र
याच्या अंगामध्ये यायला वेळ लागणार नाही. आपण पाया त्याच संगे हे आपण पाया त्याच संगे आपण पाया त्याच संगे आपण पाया त्याच संगे हे खेळाची संगती उपयोगाची नाही संगती उपयोगाची नाही खेळाची संगती उपयोगाची नाही काळाची संगती उपयोगाची नाही आपण पाया त्याच संगे आपण पाया त्याच संगे आपण पाया त्याच संगे आपला पाय त्याच संगे आपला पाय त्याच जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे बघा. म्हणून आपण जीवनामध्ये नेहमी चांगल्याची संगती करावी बघा. संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी संत सज्जनाची संगती करावी संत सज्जनाची संगती करावी संत संगती सज्जनाची करावी सदा सज्जनाची संगती करावी संत सज्जनाची संगती करावी संत सज्जनाची संगती करावी संत दुर्जनाची सावली नसावी दुष्ट दुर्जनाची संगती करावी संत सज्जनाची संगती करावी संत सज्जनाची दुष्ट दुर्जनाची सावली नसावी दुष्ट दुर्जनाची हे सावली नसावी दुष्ट दुर्जनाची संगती करावी संत संगती करावी संत संगती करावी सदा सज्जनाची. म्हणून दुर्जनाची जीवनामध्ये सावली सुद्धा नसावी. म्हणून माणूस बर्बाद होतो ना फक्त वाईटाच्या संगतीत बसल्यामुळे. चांगल्याच्या संगतीमध्ये जा तुम्ही. एका गायकाच्या संगतीमध्ये जा तुम्ही. तुम्ही गायन शिकल्याशिवाय राहणार नाही. पण एखाद्या बिडी फुकणाऱ्याच्या संगतीमध्ये जा. आपण बिडी फुकल्याशिवाय राहणार नाही. दारू पिणाऱ्याची संगत केली तर माणूस दारूच पितो. जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे बघा. अच्छी संगत करोगे तो यहाँ से यहाँ तक जाओगे और बुरी संगत करोगे तो वहां से यहाँ तक आओगे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीवनामध्ये आपण बदललं पाहिजे बघा. आपण बदलत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. आपण बदललं पाहिजे. आपण एखाद्याच्या कपड्याला गंध बघावा. आपल्याला वाटतो सज्जन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, बाबा तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. का हे रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही. एकटा आमदार तालुका बदलू शकत नाही आणि एकटा अध्यक्ष संस्थान बदलू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या मदतीची गरज परमार्थामध्ये आहे. कारण तुम्हाला सांगू जीवनामध्ये कसं झालंय, हम दो हमारे दो बाकी के दो
जाने दो. गोइंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला. लक्ष देऊन ऐका बरं का महिला मंडळ, खास तुमच्यासाठी. मुंबईला गेला. मुंबई म्हणजे कंजेस्टेड, जागेची कमतरता. 10x10ची खोली केली आणि त्या खोलीमध्ये टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात त्या 10x10च्या खोलीमध्ये मांडल्या. आणि 1 महिना झाल्यानंतर हा म्हणतो का ग, या 10x10च्या खोलीमध्ये एका पलंगावरती आपण दोघे जण मोकळे झोपलो. काय म्हणतो, या 10x10च्या खोलीमध्ये एका पलंगावरती आपण मोकळे झोपलो, पण आलं की बिघडतं. बायको म्हणे काय, जर आपल्याला पोरग झालं तर झोपवायचं कुठं. बायको हुशार होती. बायको म्हणे तुम्ही काही काळजीच करू नका, कारण जी हुशार असते तीच बायको असते. बायको हुशार होती. तिने सांगितलं तुम्ही थोडंसं पलीकडे सरका, मी थोडंसं अलीकडे सरकते. तो थोडा पलीकडे झाला, ही थोडी अलीकडे झाली, एवढी जागा झाली. बघा म्हणे आता एवढ्या जागेमध्ये आपलं एक पोरग झोपल, काय चिंता करायची गरज आहे. एवढ्यावर थांबला नाही. म्हणे याच्या पाठीवर जर मुलगी झाली तर म्हणे तुम्ही थोडंसं पलीकडे सरका, मी थोडंसं अलीकडे सरकते, एवढी जागा झाली. बघा म्हणे आता एवढ्या जागेमध्ये आपले 2 लेकरं व्यवस्थित झोपतील, काय चिंता करायची गरज आहे. एवढ्यावर थांबला नाही. म्हणे या दोघाच्या पाठीवर परत मुलगा झाला तर म्हणे तुम्ही थोडंसं पलीकडे सरका, मी थोडंसं अलीकडे सरकते. ऐका माता माऊल्यांनो, थोडंसं पलीकडे सरकायला गेला, पलंग संपून गेला, धाडकन पलंगाच्या खाली पडला. त्याचं कमरेचं हाड मोडलं. काय लक्ष देऊन ऐकाल्यात मा, त्याचं कमरेचं हाड मोडलं. त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ, त्याला तिथंच पडू द्या. मला काय सांगायचे, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं दुःख जे त्याला झालं, महिला मंडळ, ते झालेल्या पोराने केलं का न झालेल्या. बोला, काय खुशाल म्हणतात, न झालेल्या. मग न झालेलं जर कमरेची हाडं मोडतं तर झालेले काय टाळं घेऊन उभं राहणार आहेत का. जे राहिले ते भाग्यवान आहेत बरं का. म्हणून जीवनामध्ये माणसाने संगत चांगल्याची करा आणि जीवनामध्ये बदलणं सुद्धा फार महत्वाचं आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, वो अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, जय हो। लागी रे तेरी अच्छी बनेगी, ध्रुवा जी की बन गई, ध्रुवा जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, मेरे नामदेव की बन गई, नामदेव की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, तेरे हुए बड़ो ठाकुरे तेरी अच्छी बनी, हरि राम। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने, तेरी अच्छी बनी, तेरी अच्छी बनेगी, बनेगी, बनेगी। म्हणून जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जीवनामध्ये त्या भगवंताची भक्ती करा आणि आपल्या दारापुढे आलेला अतिथी असतो त्याचं पूजन करा. कारण अतिथी देवो भव, कारण अतिथीच्या रूपामध्ये भगवान परमात्मा कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणून आपण सरळ मार्ग सोडून मानसा, काठ्याने तू जाऊ नको, संगतीने ज्या दुर्गुण वाडे,
संगत त्याची धरू नको. म्हणून संगतही चांगली करा आणि एखाद्या विषयी दया, क्षमा, शांती हे गुण फक्त आणि फक्त संताकडे असतात बघा. म्हणून जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये त्या भगवंतानी जे काही केलं ते चांगलं केलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे. म्हणून जीवनामध्ये तुकोबरायांनी असं सांगितलेलं आहे की शांती प्रत्ये नाही सुख. जीवनामध्ये शांती धरा, निश्चिंत आपलं कृतकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल हरा हरा विठ्ठला विठ्ठला. कारण आपल्याला चिंता करायची काही गरजच नाहीये. कारण तो भगवान परमात्मा आपल्या मागे आणि पुढे उभा आहे. तेच तुकोबराय अभंगाचं मागे पुढे उभा राहे सांभाळीता. मागे पुढे उभा राहे सांभाळीता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. हरिराम मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीता. मागे पुढे उभा राहे सांभाळीता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. पडिय देह भाव पुरवी वाचना. पडिय देह भाव पुरवी वाचना. आलिया घाट निवारावे. आलिया आघात निवारावे. आलिया घात आलिया घात निवारावे. पडिय देह बाब पूर्वी वसला. पडिय देह बाब वासना. मागे पुढे उभा रहे संभाळीत. आलिया घात निवाराया. योग क्षम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करून. भगवान परमात्मा आपल्या मागे आणि पुढे उभा आहे फक्त आणि फक्त आपलं रक्षण करण्यासाठी. कारण ज्या वेळेला पृथ्वी सुद्धा बघा, आपण 80 वर्ष झालं या पृथ्वीवरती आपण जे नाही करायचे ते कृत्य आपण करत असतो. परंतु ती पृथ्वी माता कधीच रागवली नाही. रागवली का हो? कधीतरी कधीच रागवली नाही. आपण एखाद्याचा धक्का जरी आपल्याला लागला ना तर आपण लाल डोळे करून त्याच्याकडे पाहतो. परंतु आपण 80 वर्ष झालं या पृथ्वीवरती राहतो. जे काही करायचं नाही ते सुद्धा आपण करतो. पण ती पृथ्वी माता कधीच रागवली नाही. पण ज्या वेळेला पापाचा बोझा पृथ्वीला सहन होत नाही ना ती पृथ्वी माता कंपन पावते. आपल्याच भाषेत त्याला भूकंप म्हणतात बघा. कंपन पावणे भूकंप म्हणतात. म्हणून ती पृथ्वी माता आपला पिता वडिलाकडे जाते, ब्रह्मदेवाकडे जाते आणि ती पृथ्वी माता म्हणत असते बघा, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाय नेत्रिवाय तोय सांगतसे. ती पृथ्वी माता म्हणते की पिताश्री मी सर्व काही सहन करायला तयार आहे, पण पापाचा बोजा मी अजिबात सहन करणार नाहीये. कारण या कलियुगामध्ये धुंदुकारी सारखे अनेक असतील, धुंदुकारी सारखे अनेक असतील, पण एक तरी गोकर्णासारखा असेल. विठ्ठल विठ्ठल हरे हरा विठाला विठाला गोकर्ण महाराजांनी आपल्या विद्येच्या बळावरती, आपल्या तपश्चर्येच्या बळावरती त्या ठिकाणी आपली नगरी त्या ठिकाणी जिंकलेली आहे. परंतु हा धुंदुकारी नालायक
अनेक वेश्येला घरामध्ये आणायचा, नाही ते कृत्य करायचा. आणि एका राजाच्या घरी चोरी केली. चोरी केल्यानंतर त्या वेश्या हुशार होत्या. त्या वेश्याने विचार केला कधीतरी राजा याला मारून टाकेल, म्हणून त्या वेश्येने या धुंदुकारीला मारलं. त्याच घरामध्ये पुरलं आणि धुंदुकारी पुरल्यानंतर ह्या वेश्या धन घेतलं आणि वेश्या निघून गेल्या बघा. म्हणून जीवनामध्ये वाईटाची संगत करू नका. जीवनामध्ये जेवढं होईल तेवढं आपण भगवंताच्या भजनामध्ये भगवंताचं भजन चिंतन करायचं आहे. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की योग क्षम त्यांचे जाणे झड भारी वाट दावी करी धरोनिया. योग क्षेम म्हणून जीवनामध्ये त्या भगवान परमात्म्याची भक्ती करायची. कशी करायची? जगद्गुरु तुकोबरायांनी भक्ती केली तशी करायची. त्या भगवंताची भक्ती करायची. श्री संत राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी भगवंताची भक्ती केली, विठ्ठलाची भक्ती केली ना, तशी आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करायची. अनेक संत महात्मे होऊन गेले, त्यांचं चरित्र आजही प्रत्येकाच्या घरामध्ये वाचन केलं जातं. का तर एकच अर्थ आहे की त्यांची निष्काम भक्ती त्या भगवंतावरती होती. दृढ भावना त्या संतांची भगवंतावरती होती. जीवनामध्ये आपली ही भक्ती त्या भगवंतावरती असावी. निश्चिंत आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. क्षमे लागे जीव उताविळ माझा उचलून या चारी भुजा देईन क्षम. क्षम देईन म्हणजे त्या भगवंताला आलिंगन देईल. क्षमे लागे जीव उताविळ माझा योग क्षम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. वाट दावणारा तो भगवान परमात्मा आहे. चांगल्या मार्गाला तो भगवान परमात्मा नेतो, कारण आणि वाईट मार्गाला सुद्धा तो भगवान परमात्माच नेतो. कारण चांगलं कर्म आणि वाईट कर्म, कारण भगवान परमात्मा आपली परीक्षा घेत असतो की हा मनुष्य चांगल्या कर्माला जातो का वाईट कर्माला जात असतो. पण आपण चांगल्या कर्माला गेलो ना तर जीवनामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. पण वाईट वळणावरती गेलो ना तर आपल्याला नरकाची प्राप्ती होत असते. बघा विठ्ठल विठ्ठल पुंडली कवर दे हरी विठ्ठल दान दे जीवनामध्ये विश्वास सुद्धा फार महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारोनी. विश्वास, कारण भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणव याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थमीश्वरम. भवानी शंकरम वंदे, कारण भगवान शंकर विश्वास आहेत आणि पार्वती माता श्रद्धा आहे. श्रद्धा आणि विश्वास. जन्म विश्वासाचा नाही, जन्म श्रद्धेचा आहे. विश्वास अजन्म आहे बघा. म्हणून आपण पहा, ज्या वेळेला भगवान शंकरजीचा विवाह होणार आणि भगवान शंकरजीचा विवाह होणार आणि भगवान शंकरजी नवरदेव झाले आणि दक्ष महाराजांच्या घरी वरात गेली. आता मला सांगा, नवरदेवासोबत कोण असतो? काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? सकोन्या. वा वा, तिकडं तुमच्याकडे सकोन्याच म्हणतात ना. तुम्ही एकाच गावचे आहेत ना सगळे? हा, आमच्या तिकडे त्याला लांडगा म्हणतात बघा. ते नवरदेवासोबत एक असतं हेल्पर, त्याला काहीच काम नसतं, फक्त नवरदेवाचंच मेकअप करायचं काम असतं. आणि मग महादेवाची वरात दक्ष महाराजांच्या घरी गेली आणि दक्ष महाराजांच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी दूल्हे मैया हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तब विवाह होगा. महादेवजी घामाघूम झाले. इथं बापाचंच नाव सांगता येत नाही तर याला 3 पिढ्या सांगूच कुठल्या. परंतु नारदाने सांगितलं तुम्ही काहीच काळजी करू नका. नारदजी बसलेले आहेत, भगवान शंकरजी बसले आणि ब्राह्मण मंडळी येतात. दूल्हे मैया तुम्हारे पिता का नाम बताओ तो विवाह हो जाएगा. महादेवानी नारदाकडे पाहिलं. नारदाने सांगितलं वडिलाचं नाव बिरंची सांगा. बिरंची? बिरंची क्या मेरा बाप है क्या? मुझे मालूम है जी तुम्हारा बाप नहीं है, लेकिन क्या बाप कहने से बाप होता है क्या? शादी से मतलब 2 मिनट के लिए क्या होता है बोल दो बिरंची. अच्छा देखो पंडित जी,
मेरे पिता का नाम बिरंची है। धन्यवाद। आप तुम्हारे पिता के पिता का नाम बताओ। तुमच्या वडिलाच्या वडिलाचं नाव सांगा। पुन्हा नारदाकडे पाहिलं, नारदाने सांगितलं आता आजोबाचं नाव विष्णू सांगा। विष्णु, विष्णु क्या मेरा दादा है क्या? मुझे मालूम है जी तुम्हारा दादा नहीं है, लेकिन क्या दादा कहने से दादा होता है क्या? शादी से मतलब क्या होता है? 2 मिनट के लिए बोल दो विष्णु। अच्छा देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची, मेरे दादा का नाम विष्णु। ब्रह्मरुंद बोले धन्यवाद। तुम्हारे पिता का नाम बिरंची, तुम्हारे पिता के पिता का नाम विष्णु और तुम्हारे पिता के पिता के पिता का नाम बताओ तो विवाह हो जाएगा। भगवान शंकरजी घामाघूम झाले। भगवान शंकरजी विचार करतात। भगवान शंकरजीचा क्रोध अनावर्ती झाला आणि त्या ठिकाणी ब्राह्मण मंडळी घाई करतात। दुले मैया, तुम्हारे पिता का नाम विष्णु, पिता का नाम बिरंची, पिता के पिता का नाम विष्णु और पिता के पिता के पिता का नाम बताओ तो विवाह हो जाएगा। महादेवजी घामाघूम झाले आणि महादेवजी म्हणतात देखो ब्रह्मवृंद, मेरे पिता का नाम बिरंची है, मेरे पिता के पिता का नाम विष्णु है और इन दोनों का बाप मैं हूँ। विवाह करना है तो करो, नहीं तो मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चले जाता हूँ। मातू पितू हिना, म्हणून जगामध्ये असं एक तत्व आहे की ज्यांना आई वडील नाहीयेत आणि ते तत्व म्हणजे भगवान शंकरजी आहेत। विठ्ठल विठ्ठल हला हला विठला 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 विठला। भाविक माय बापांनो, सरळ सरळ अभंगाचा भावार्थ संपलेला आहे। मी कीर्तनामध्ये काही गोष्टी आवर्जून सांगत असते। पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करा, दुसरी गोष्ट म्हणजे गोमातेची सेवा करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा। आई तुम्हा आम्हाला पुन्हा कधीच दिसू शकत नाही बघा, त्या आईची सेवा करा। ती आई काय असते हो? कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, हो माँ क्या होती है माँ। कहाँ गए ममता भरे दिल, कैसे कोई जिए माँ तेरे बिन। ओ माँ तुझे ढूंढूं मैं जहाँ, माँ के बिना सुना है जहाँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ। म्हणून आई आणि वडिलांची सेवा करा। बाप काय असतो? तो बाप आपल्या मुलांना मोठं व्हावं, आपल्या मुलानं खूप मोठा अधिकारी व्हावा, कलेक्टर व्हावा, IPS व्हावा, त्या बापाचे स्वप्न असतात। रात्रंदिवस तो बाप आपल्या लेकरासाठी काबाड कष्ट करत असतो बघा, परंतु त्या बापाच्या कष्टाची किंमत लेकराला झाली पाहिजे ना मायांनो। त्या बापाच्या कष्टाची किंमत खरोखर लेकराला होत नाही बघा आजकालच्या। त्या माईच्या कष्टाची किंमत लेकराला झाली पाहिजे, तरच जीवनामध्ये मुलगा पुढे जाऊ शकतो बघा, अन्यथा मुलगा कधीच पुढे जाऊ शकत नाहीये। जो मुलगा, ज्या मुलाला आपल्या बापाचे कष्ट कळाले ना, तो मुलगा जीवनामध्ये कधी मागं राहू शकत नाही बघा। जोपर्यंत आपली आई जिवंत आहे, जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या बापाचं स्वप्न पूर्ण करा, त्या आईचं स्वप्न पूर्ण करा। म्हणून आई आणि वडिलांची सेवा करा। तुम्हाला सांगू, ती आई काय असते हो? ज्याला हात नाहीये त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही ना त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत विचारा। आई काय असते तो सांगेल। आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवला का। हो आई माझी मायेचा सागर, दिला तिने
मातीतून चालताना तुडविले काटाच माई माझी मायेचा सागर विलासले जीवनहार आईतली आजची तू कितली मोनी है तू कितली प्यारी है मेरी माँ जीवनामध्ये आईची किंमत करा. एकदा आई निघून गेली ना जीवनाला अर्थ नाही बघा. त्या मुलीचं माहेर संपत बघा. जोपर्यंत त्या माहेरामध्ये आई जिवंत आहे ना तोपर्यंतच त्या मुलीचं माहेर असतं बघा. एकदा का आई निघून गेली ना तर त्या मुलीचा उंबरटा सुद्धा बंद पडतो बघा माहेरचा. जीवनामध्ये बाप फार महत्त्वाचा आहे. बाप जीवनामधून गेला ना तर त्या मुलीला नेण्यासाठी येणारा मुराळी त्या ठिकाणी मुराळी जात असतो बघा. म्हणून जीवनामध्ये बाप आणि आई फार महत्त्वाची. तुम्हाला सांगू त्या ठिकाणी ज्याची आई गेली त्याला विचारा की जीवनामध्ये काय दुःख असतं. दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा. व्यसन करू नका. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरिनाम का प्याला तो पी तो देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जीवनामध्ये त्या भगवंताचा प्याला प्या. जीवनामध्ये आपलं कृतकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बघा. व्यसनाने माणूस बर्बाद होत जात असतो बघा. म्हणून व्यसन बंद करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रीवरून हत्या बंद करा. ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पतिव्रता म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो माझ्या जिजाऊंचा शुभा झाला. जिजाऊंचा शुभा झाला. धन्य जिजाऊची कुशी, धन्य जिजाऊची कुशी, धन्य जिजाऊची कुशी, जिजाऊची कुशी. जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, केले धर्माचे रक्षण, केले धर्माचे रक्षण. वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले वीर जन्मले छत्रपती, वीर जन्मले छत्रपती, छत्रपती गेले धर्माचे रक्षण, केले धर्माचे रक्षण. सत्यासाठी प्राण दिले, सत्यासाठी प्राण दिले, सत्यासाठी प्राण दिले, सत्यासाठी
दाबिले दाबिले भगवे निशान दाबिले भगवे 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 निशान दाबिले 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 दंड जिजाऊची छत्रपती शिवाजी महाराजांना मध्यरात्री 12 वाजता एखादी स्त्री दिसली ना तर छत्रपती शिवाजी महाराजांची नजर त्या स्त्रीवर बहीण म्हणून जायची. कारण छत्रपती शिवाजी महाराज तिला बहीण मानायचे, तिला आई मानायचे. परंतु आजकालच्या कलियुगामध्ये एखादी तरुण भगिनी जात असेल ना तर हे कलियुगातली पोरं तिला बहीण मानत नाहीत बघा. पण विनंती करेल तुम्हाला मी माझ्या दादांनो, ती सुद्धा कुणाची तरी बहीण आहे, ती सुद्धा कुणाची तरी आई आहे, ती सुद्धा कुणाची तरी माय आहे. म्हणून जीवनामध्ये आपण आपल्या डोळ्यामध्ये आदर असावा बघा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये जसा आदर होता तसाच आदर जर आपल्या डोळ्यामध्ये असेल ना तर घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही बघा. एकीकडे आवाज दिला जातो, अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे, महाराष्ट्र बर्बाद होत चाललाय, पुन्हा एक माझ्या जिजाऊंचा शिवा पाहिजे, पुन्हा एक माझ्या जिजाऊंचा शिवा पाहिजे, असे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून जीवनामध्ये आपल्या पाठ पराक्रमाने महाराष्ट्रावरील भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कायम फडकवीत ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज. म्हणून त्यांचे विचार, आचार आणि विचार आपण आपल्या जीवनामध्ये घेतले पाहिजेत बघा. म्हणून त्यांनी स्त्री शक्तीचा जागर केलेला आहे बघा. कारण आजच्या काळामध्ये आपण मुलीला गर्भामध्ये मारून टाकतो की नाही हो? मुलीला गर्भामध्ये मारून टाकतो. पण ती एक मुलगी आपल्या आईला काय उपदेश करते आपण पहा. 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार ग. तारण मारण तुझ हाती सर्व काही, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंती विझवू आई. म्हणून स्त्रीभ्रूण हत्या बंद करा, देशाबद्दल धर्माबद्दल मनामध्ये स्वाभिमान बाळगा. झालेली सेवा मौली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करते, गुरुवर यांच्या चरणी समर्पित करते आणि तुम्हा सर्व माई बाप्पांच्या चरणावरती समर्पित करते. कीर्तनाला आलेल्या देव्या आणि घरी झोपलेल्या श्री देव्या यांना इथूनच नमस्कार. कीर्तनाला आलेले हे देव आणि घरी झोपलेले भद्रा मारुती यांनाही इथूनच नमस्कार. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचंय.
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम